मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ह्या निमित्तानं आज चक्की बनवणार आहे तीळ आणि गुळाची. एका पॅनमध्ये तीळ घेऊन भाजा, छान खमंग असे भाजा, त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत, कारण त्यामुळे ते कसं चवीला छान लागेल आणि मुलं पण आवडीनं खातील. त्यामुळं थोडंसं वेळ लागेल खरं, पण छान लाल रंग येईपर्यंत भाजा. भाजलेले तीळ एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यातले अर्धे तीळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला, कारण ते थोडंसं जाडसर आपण दळून घेतलं ना अर्धे तीळ, तर त्याने चक्की खूप छान होते. जाडसर घ्या, जास्त बारीक पावडर करू नका, आणि खायला पण खूप छान लागते. आणि एका पॅनमध्ये 1 चमचा तूप टाका, त्यामध्ये आपण घेतलेला गूळ आहे ना तो घ्या आणि 2 चमचे पाणी घाला. व्यवस्थित वितळवून घ्या. पूर्ण गाठी वितळेपर्यंत त्याला हलवत राहा. आणि माझ्याकडून थोड्याशा मोठ्या झाल्या, त्याला आणखीन तुम्ही बारीक करा त्या खड्यांना, म्हणजे लवकर पकेल. आणि पाक झाला ना, झालेला कसा ओळखायचा? एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं थंड, एका जागी ओतायचं पाक, आणि त्याला गोळा करून उचलून बोटावरती घ्यायचं. त्याची गोळी जर झाली असेल तर समजायचं की पाक छान झाला आहे. मग त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण जे साईडला ठेवले होते ना तीळ, ते ओतायचे. चांगले हलवून घ्यायचे. हलवल्यानंतर त्याच्यामध्ये ते मिक्सरमध्ये जाडसर आपण दळले होते ना ते पण घालायचं. ते सगळे घातल्यानंतर ना मिक्स करून घ्यायचं चांगलं. तोपर्यंत मिक्स करत करत एका ताटाला तूप लावून घ्यायचं, कारण बारीक आचेवरच राहू द्या. ते चांगले गरम असतानाच आपण काय करा, चांगले मिक्स होतील. आणि मिक्स झाल्यानंतर ना आपण तूप लावून ठेवलेल्या ताटामध्ये ओता. पूर्ण ओतून चांगलं पसरवून घ्या. तुम्हाला ती वडी किती जाड पाहिजे त्यानुसार त्याला तशी थापून घ्या. हाताने पण घेतलं तरी चालतं, कारण जास्त गरम लागत नाही ते. आणि व्यवस्थित सगळीकडून थापून घेतल्यानंतर गरम आहे तोवरच त्याचे काप करून घ्या. वड्या कशा जेवढ्या साईजच्या पाहिजे, लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार त्या कापा, आणि परत थंड व्हायला तसंच राहू द्या. ह्या वड्या तुम्ही 15 दिवसासाठी बंद डब्यात ठेवू शकता किंवा काचेच्या भरणीत ठेवू शकता. मी माझी संक्रांत अशा वड्या तयार करून साजरी केली आहे. तुम्ही तुमची संक्रांत कशी साजरी केली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.